दात किंवा दाढेला लागलेली कीड, तोंडाचा घाण वास येणे, दातांचा पिवळेपणा, हिरड्यांची सूज, दातामधून रक्त येणे अशा प्रकारच्या सर्व ओरल प्रॉब्लेम्सवरती हा उपाय तुम्हाला खूप कामी येणार आहे। अगदी तुम्हाला आराम पडेल, एकही रुपया खर्च होणार नाही। 5 मिनिटात तुम्ही याला बनवू शकता घरातीलच काही वस्तूंचा वापर करून आणि त्यासोबतच अगदी तुम्हाला रोज रोज करण्याची देखील गरज पडणार नाही असा एक पॉवरफुल उपाय मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे। एकदा नक्की पूर्ण व्हिडिओ बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। तर यासाठी बघा मी घेतलेला आहे कांदा। लाल कांदा आपल्याला इथे वापरायचा आहे, पांढरा कांदा अजिबात वापरायचा नाही। कांदा आपल्याला असा पाचोळा काढून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। कांद्यावरती जर ब्लॅक कलरचं, काळ्या कलरचं फंगलचं असेल, बुरशी असेल तर कांदा अगोदर व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतरच वापरा। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे आलं। आल्याचा एक छोटासा तुकडा मी घेतलेला आहे, तो देखील स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आपण याला आपल्या ओरल प्रॉब्लेम्सवरती वापरणार आहोत, त्यामुळे स्वच्छतेची तर काळजी घेतलीच पाहिजे। आल्याला आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे खिसून घ्यायचा आहे। अगदी थोडासा भाग आपल्याला आल्याचा इथे लागणार आहे आणि इथे ना जसं आता आलं आपण व्यवस्थित खिसलं तर खिसलेला जो बारीक झालेला भाग आहे ना तोच आपण वापरणार आहोत, कारण की वरचा भाग नाहीतरी सुकल्यासारखा झालेला होता, त्याचा काही इथे आपल्याला फायदा होणार नाही। त्यामुळे बघू शकता असा रसरशीत यामध्ये भरपूर अद्रकचा ज्यूस आहे असा भाग मी घेतलेला आहे खिसून। त्यानंतर आपल्याला कांदा घ्यायचा आहे। कांदा देखील आपल्याला इथे खिसूनच घ्यायचा आहे। जेवढी आपण अद्रक खिसलेली आहे, आलं खिसलेलं आहे, तेवढाच कांदा देखील आपल्याला लागणार आहे। अगदी थोडासा कांदा असेल, फोड कांद्याची ती देखील वापरली तरी चालतं। इथे जेवढं आलं आपण खिसून घेतलं होतं तेवढाच कांदा मी खिसून घेतलेला आहे आणि कांद्यामध्ये देखील भरपूर असा रस असतो, तर तो आपल्याला इथे वापरायचा आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता बघू शकता इथे मी कांदा आणि अद्रक दोन्ही असं खिसून घेतलेलं आहे, अगदी म्हणजे योग्य प्रमाणामध्ये, आणि दोन्ही तेवढंच आहे। त्यानंतर याला एकत्रित आपल्याला करायचं आहे आणि याला चांगलं दाबून याचा रस काढायचा आहे। साधारण इथे एक छोटा चमचा रस आपल्याला काढायचा आहे। अद्रक आणि कांद्याचा पुरेपूर रस निघाला पाहिजे, असं नको व्हायला की फक्त कांद्याचाच रस निघाला, अद्रकचा रस निघाला नाही। त्यामुळे व्यवस्थित दोन्ही आपण याला एकत्रित करूनच अशा प्रकारे दाबून पिळून याचा रस काढायचा आहे आणि अगदी अर्धा चमचा रस निघालेला आहे। भरपूर अजून यामध्ये रस आहे, वापरायचा असेल तर वापरू शकता। त्यानंतर आता इथे बघा याला कसं कमी जास्त तुम्हाला बनवायचं आहे, बनवू शकता अगदी तुमच्यानुसार। आणि एवढंच हे एक चमचा म्हणा, एक छोटा चमचा पुरेसं होतं, त्यामुळे मी एवढंच घेतलेलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे मीठ साधारण अर्धा छोटा चमचा आपल्याला घ्यायचा आहे आणि ते आपण या रसामध्ये टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तुमच्याकडे जर सेंधा नमक असेल, पिंक सॉल्ट असेल तर ते देखील वापरलं तरी चालतं किंवा साधं आपलं पांढरं मीठ वापरलं तरी चालतं। यानंतर आपल्याला इथे लागणार आहे खायचा सोडा। बऱ्याच वेळा आपल्याला खायचा सोडा आणि बेकिंग पावडरमध्ये कन्फ्युजन होतं, तर दोन्ही गोष्टी वेगळ्या असतात, त्यामुळे इथे आपल्याला खायचा सोडाच वापरायचा आहे, बेकिंग पावडर वापरायचं नाही। आणि त्यासोबतच बरेच जण इनो देखील खायच्या सोड्याऐवजी वापरतात, तर ते देखील इथे आपल्याला वापरायचं नाही, खायचा सोडाच आपल्याला वापरायचा आहे। अगदी 2 चिमूटभर एवढा खायचा सोडा मी यामध्ये टाकून चांगला व्यवस्थित मिक्स केलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लवंग बघा इथे साधारण 1 ते 2 लवंग आपल्याला वापरायचे आहेत। लवंग इथे खूपच जास्त परिणामकारक आहे आपल्याला रिझल्ट देण्यासाठी, त्यामुळे योग्य लवंग निवडायची। म्हणजे यावरती थोडंसं फूल असतं, पिवळसर भाग असतो, तर अशी लवंग घ्यायची, त्याचे आपल्याला भरपूर फायदे होतात। फक्त खालची दांडी घेतली तर त्याचा काही एवढा फायदा होत नाही, म्हणावा तसा वास येतो पण फायदा होणार नाही। त्यामुळे अख्खी पूर्ण अशी लवंग आपल्याला कुटून घ्यायची आहे बारीक आणि त्याचं पावडर करून यामध्ये टाकायचं। जे मी अगोदरच पावडर करून ठेवलं होतं लवंगचं, ते यामध्ये मी टाकलेलं आहे। आता यानंतर बघा आता व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं। लवंग यामध्ये प्रॉपर मिक्स झाली पाहिजे याची काळजी घ्यायची। वाटलंच तर 1 मिनिट याला सोडलं तरी चालतं, म्हणजे कसं त्यामध्ये ती लवंग चांगली मुरते। त्यानंतर बघा आता लिंबू इथे मी घेतलेला आहे। लिंबू आपल्याला वापरायचा आहे, अर्धा छोटा चमचा इथे आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे। अगदी 7-8 थेंब लिंबाचा रस घेतला तरी चालतो, यामध्ये टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं। आणि बघा कसं हे डबल झाल्यासारखं होतं, मिश्रण फेसाळल्यासारखं, तर हे आपल्याला असंच हवं आहे। चांगलं व्यवस्थित याला हलवून घ्यायचं आणि थोड्या वेळाने हे पूर्ण फेस असा शांत होतो। तर त्या अगोदर आपण काय करणार आहोत बघा, यामध्ये चांगलं हे असं फेस आल्यासारखा झाला आणि त्यानंतर मी यामध्ये टाकत आहे
कडुलिंबाचं तेल, 1 थेंब कडुलिंबाचं तेल टाकत आहे. आता तुमच्याकडे जर कडुलिंबाचं तेल नसेल तर नाही टाकलं तरी चालतं. याऐवजी तुम्ही कडुलिंबाची पानं आणायची, फ्रेश ताजी झाडाची, आजूबाजूला कुठेही फ्री मिळतात. त्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आणि त्याला पिळून 1 थेंब कडुलिंबाच्या रसाचा यामध्ये टाकला तरी चालतो. आणि त्यासोबतच ना याला चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं. जर तुम्हाला त्याला ठेचून यामध्ये रस टाकायचा नसेल तर तुम्ही काय करू शकता, एक पातेलं घ्यायचं. जसं मी आता इथे एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतलं आहे. त्यामध्ये मी लिंबू पिळत आहे. अर्धा छोटा चमचा लिंबाचा रस टाकायचा आणि अर्धा चमचा इथे आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे. आणि कडुलिंबाची काही 7-8 पानं कट करून यामध्ये टाकली तरी चालतात. मी इथे कडुलिंबाचं तेल वापरलेलं आहे, त्यामुळे मी इथे हे पानं टाकलेली नाहीत. बाकी तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्यानुसार कडुलिंबाची पानं वापरा, कारण की कडुलिंबाची पानं एक औषधी वनस्पती आहे, नॅचरल आहे, फ्रीमध्ये मिळतात आणि त्याचे रिझल्ट भरपूर चांगले आहेत. त्यामुळे नक्की वापरा, अजिबात स्किप करू नका. त्यानंतर आता हे पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं, कोमट केलं, ग्लासमध्ये घेतलं. आणि कोमट पाणी करणं खूप गरजेचं आहे, थंड पाण्यात याला वापरायचं नाही. त्यानंतर ना आता हे जे मिश्रण आपण बनवलेलं आहे त्यामधील अर्ध मिश्रण आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि अर्ध मिश्रण आपण वापरणार आहोत दुसऱ्या पद्धतीने. दोन्ही पद्धती शेअर करणार आहे, दोन्ही पद्धती वापरून दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता बघा, अर्ध मिश्रण मी पूर्ण पाण्यामध्ये टाकलेलं आहे, चांगलं व्यवस्थित याला आपण मिक्स केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे टूथपेस्ट. इथे कोणत्याही ब्रँडचं जे रेग्युलर तुम्ही ब्रश करण्यासाठी वापरता ते टूथपेस्ट वापरलं तरी चालतं. ते यामध्ये टाकायचं, चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिश्रणामध्ये. किंवा तुम्ही याला सरळ ब्रशवरती हे मिश्रण घेऊन ब्रश करण्यासाठी वापरू शकता. पण बऱ्याच वेळा हे आपल्याला असंच वापरायला नको वाटतं चवीमुळं, तर टूथपेस्टमध्ये मिक्स करून वापरलं तर अजूनच आपण व्यवस्थित त्याला वापरू शकतो आणि कंटाळा करणार नाहीत. अगदी टेस्ट लागला वेगळा म्हणून काही सोडून देणार नाहीत. त्यामुळे मी टूथपेस्ट टाकून याला वापरते. तुम्ही सरळ ब्रशवरती हे मिश्रण घेतलं तरी चालतं. ब्रश आता बघा, योग्य पद्धतीने ब्रश करणं देखील खूप गरजेचं आहे. ब्रश करायचा म्हणजे करायचा असं नाही, दात देखील साफ झाले पाहिजेत. बऱ्याच वेळा ब्रश चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे काय होतं, टार्टर जमा होतं आणि त्यामुळे खूप जास्त दातांसंबंधी समस्या जाणवू लागतात. दात लवकर गळतात, पडतात, हलतात. त्यासोबतच बघा, दात खूप पिवळे होतात, खराब होतात, कीड लागते. तर अशा समस्या होऊ नयेत म्हणून बघा, अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित ब्रश 2 टाईम करायचा आहे, रात्री झोपण्या अगोदर आणि सकाळी उठल्यानंतर. 2 टाईम ब्रश केल्याने देखील भरपूर समस्या दातांसंबंधी दूर होतात. नक्की ट्राय करा. तुम्हाला देखील स्वतःला छान वाटेल की रात्री झोपण्या अगोदर आपण ब्रश करतो. आपल्या घरातील मुलांना देखील सवय लावली पाहिजे, म्हणजे भविष्यात कधी त्यांना देखील दातांसंबंधित काही समस्या येत नाहीत. आता बघा, जे आपण पाणी कोमट तयार केलं होतं त्या पाण्याने आपल्याला करायच्या आहेत गुळण्या. पाणी तोंडामध्ये घेऊन इकडे तिकडे फिरवायचं, व्यवस्थित काही सेकंदासाठी तोंडामध्ये ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला बाहेर काढायचं आहे. अशा पद्धतीने 4-5 वेळा या पाण्याच्या आपल्याला गुळण्या करायच्या आहेत. खूप जास्त त्रास असेल तर दिवसातून 2-3 वेळा कोमट पाण्याने या गुळण्या करा, तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळेल. आणि एकदाच पाणी करून ठेवलं तरी चालतं. आणि ब्रश म्हणाल तर ब्रश महिन्यातून 1 आठवड्यातून एकदा जरी केला तरी चालतो. आणि हो, काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.